असल्यामुळे नाही का नमस्कार, मी रमेश जावीर, खरसुंडी तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। आज आमच्या जावीर काष्ठशिल्प चित्रसंग्रहालयामध्ये रोशन कवी, माझे मित्र कवी आणि साहित्यिक रोशन पिलेवान सर यांनी सहकुटुंब सहपरिवार सदिच्छा भेट दिलेली आहे। मी सरचे स्वागत करतो। हे संग्रहालय खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे असून अलीकडच्या काळात खूप पर्यटकांची गर्दी होत आहे आणि काष्ठशिल्प आणि पेंटिंग्स याचा समन्वय साधून हे संग्रहालय उभारलेलं आहे। पिलेवान सर तसे नागपूर विभागातील पण सर्व्हिसच्या निमित्तानं सांगली जिल्ह्यात ते सर्व्हिस करत आहेत आणि त्यांनी या जावीर संग्रहालयाला सदिच्छा भेट दिलेली आहे। हे संग्रहालय चित्रकार सुधीर रमेश जावीर आणि इतर काही महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे एकत्रित करून हे संग्रहालय उभारलेलं आहे। रमेश जावीर यांनी केलेलं हे गणपतीचं मेटल वर्क, त्याचबरोबर जावीर यांनीच केलेलं हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं मेटल वर्क या संग्रहालयात लावण्यात आलेलं आहे। लेंगऱ्याचा पीर, मुखवटे, मॉडर्न आर्ट, चित्रकार सागर अभंगे, जावीर रमेश जावीर यांच्या वाजाब कथासंग्रहाला 1997 साली महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळालेला आहे। चित्रकार ज्योतिराम काटकर यांनी सौभाग्यवती सुवर्णा रमेश जावीर यांचं काढलेलं हे बॉलपेन व्यक्तिचित्र या संग्रहालयात लावण्यात आलेलं आहे। धन्यवाद।
नवीन असतात. आता नवीन आणलं का? कोबरा कोबरा आहे कोबरा. जागीर काष्ट शिल्पचित्र संग्रहालय खडसुंडी आज आमच्या संग्रहालयात माझे मित्र कवी साहित्यिक रोशन पिल्लेवान सर यांनी सदिच्छा भेट दिली. सहकुटुंब सहपरिवार मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार सर. तर हे काष्टशिल्प तयार करताना आपल्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली असते. तर याची सुरुवात जी आहे ती कुठून झाली आणि काय मेहनत घ्यावी लागली, कुठून तुम्ही गोळा केले त्याबद्दल थोडी माहिती. 1995 ला कराडला एक साहित्य संमेलन भरलं होतं आणि तिथं विनायक पलुस्कर नावाचं एक प्रदर्शन मी पाहिलं. कारण कवी मी स्वतःही कवी साहित्यिक असल्यामुळं काही कविता सादर करायला साहित्य संमेलनात फिरलो आणि तिथं योगायोगाने हे काष्टशिल्प प्रदर्शन पाहायला मिळालं. त्यांना विचारलं की तुम्ही काय करता. त्यावेळेला ते म्हणाले मी बँकेत क्लार्क आहे. मग म्हणलं आणि मी तर शिक्षक आहे, मला वेळ असतो. आणि मग रयत शिक्षण संस्थेत असताना बऱ्याच योग आला आणि मग मी काही कोणाला काही बोलत बसलो नाही आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलं मी. आणि येताना असं फावल्या वेळात छंद जोपासला. डोंगरदऱ्यातून वाखारीतून अशी काही काष्टशिल्प शोधली आणि येताना मी घेऊनच आलो. लाकडामध्ये जिवंतपणा देणं हे एक काष्टशिल्पकार म्हणून आपण ज्ञात आहात. परत शब्दामध्ये सुद्धा तुम्ही शब्दांची सुद्धा जादूगार आहात. तुमची पुस्तकं महाराष्ट्र शासनाच्या अनुदानातून प्रकाशित झाली आहेत आणि पुरस्कार पण प्राप्त झालेले आहेत. तर शब्दांचा आणि या लाकडाचा मेळ कसा जमतो? कसं आहे, काही कला उपजत असतात माणसाला. तसं माझं इंग्रजीचं अध्यापन केलं, मराठी लेखन केलं, वाजत कथा संग्रह आहेत, बोलिया काव्य संग्रह आहे, विविध पुरस्कार मिळालेले आहेत. आणि शब्द प्रभू आणि हे म्हणजे एक काय म्हणतात प्रतिभावान जन्मजात काही गुण असतात. ती शिल्पकला ही लाकडामध्ये असते, दगडामध्ये असते आणि कोरीव काम. आता हे जे आहे काष्टशिल्प जे आहे ते नैसर्गिक आहे आणि एखाद्या लाकडाकडे पाहत असताना त्या दृष्टीनं पाहिलं आणि नपासलेला भाग काढला आणि पाहिजे तो संस्कारित केला. आणि हे आणि माझा मुलगा सुधीर तो ATD GDR झालेला आहे, त्याची पेंटिंग आणि माझी काष्टशिल्प आणि हे संग्रहालय मी स्वखर्चातून केलेलं आहे. पुस्तकांची घरं पाहिली, पुस्तकांचं हॉटेल आलं, कवितेचं गाव आहे, एक काष्टशिल्पासाठी स्वतंत्र तुम्ही जे घर उभारलं त्यामध्ये प्रचंड मेहनत घेतली आणि निश्चितच प्रतिभा आमच्यासारख्या पर्यटकांना तुम्ही माझा आनंद निश्चितच शब्दातीत आहे. धन्यवाद. फार बरं वाटलं. मी आपल्या सर्वांचं म्हणजे जावेर कुटुंबाचं विशेषतः तुमचा मुलगा पेंटर आहे, चांगला एक चित्रकार आहे, आमच्यात सुद्धा एक शिक्षक. तुम्ही सुद्धा नागपूरकडले पण सर्वीच्या निमित्तानं आमच्या भागात आला आणि माझ्या कलेला दाद दिली. धन्यवाद.